शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जे हे शेत बघू शकतात ना, हे पूर्णपणे धसाडी जमीन आहे. धसाडी काही आणि काळीची काही जमीन आहे. तर ह्या जमिनीमध्ये मुरुम लागायला खाली 40-35 फुटापर्यंत मुरुम लागत नाही. जर बोर आपण जर घेतला तर बोरला 30 ते 35 फूट किरशिंग पाईप लावते. तर काय होतं माहिती का, काळीची जमीन असल्यामुळं ह्या जमिनीमध्ये ताण बसत नाही. आणि ताण बसत नाही म्हणून फळबागाची झाडं कोणतेच जमत नाहीत. तर काय केलेलं आहे आपण, अमुक वेळेस आंब्याच्या कोया लावल्या, आंब्याचे झाडं लावले, किती वेळ झाडं लावले. तर झाडाला काय होतं आहे बघा, 5-5, 7-7 वर्षाची झाडं होतात. आणि झाडं झाल्याच्या नंतर एक आता नवीन प्रकार आला आहे बघा, त्याला काही म्हणता येत नाही, असं लयमाटा फुटवा येतं आहे. त्याला काणी म्हणू आपण, काळा काळा होतं आहे. आणि ते झाडं काय होते, हळूहळू जळून जातात. ते झाडं काही दम धरीत नाहीत आंब्याचे, आणि दुसरे कोणतेच येत नाहीत. मग काय झालं बघा, आपल्याच शेतामध्ये एक जुनं झाड आहे आंब्याचं. आता त्या झाडाला जवळजवळ एक 50-60 वर्ष झाले. म्हणजे झाडं आता ते म्हातारं झालं आहे. ते झाडं म्हणजे झाडाच्या वाहनात आहे, ते 2-3 वर्ष राहील, त्याच्यानंतर जळून जाईल. मग त्याच्यावर थोडा आपण अभ्यास केला. अभ्यास केल्याच्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपल्या जमिनीमध्ये जर समजा आंबा जर तगला तर तो कोणचा तगन, गावरानच तगन. हे दुसरे इकडचे ह्याचे झाडं कोणचीच येत नाहीत. तर गेल्या वर्षी काय केलं आपण, कोणत्या बी खाल्लेल्या आपल्या घरच्या उकांड्यावरल्या, घरी खाल्लेल्या, शेजाऱ्या पाजाऱ्याने दिलेल्या कोणत्या बी कोया काय केल्या बघा, एक 350 फुटाच्या बांधामध्ये आपण 4 फुटाला 3-3 कोया पुरल्या. मग पुरल्याच्या नंतर ते पूर्ण झाडं आले. झाडं आल्याच्या नंतर एक 12 महिन्याचे झाडं झाले. ते 12 महिने म्हणा, 13, 14, 15 महिन्याचे झाले. तर यंदा 2025मध्ये ह्या पावसाळ्यामध्ये आपले कलम करणारे गावातलेच एक सहकारी मित्र आहेत. तर त्या मित्राला आपण सांगितलं असे झाड आहेत. ते काय म्हणले, आपल्याला त्याचा फोटो टाकवा. आपण त्याचे फोटो टाकले, व्हिडिओ टाकला, झाडं बघितले, झाडं 5 पडले. 5 पडल्याच्या नंतर ते म्हणले मी एका दिवशी येतो आणि कलम करून देतो. तर गावातच एक मळा आहे आपल्या केसर आंब्याचा. तर त्या आपल्या मित्रांनी काय केलं, तिथून केसर आंब्याच्या काड्या आणल्या. काड्या आणल्याच्या नंतर जवळजवळ 30 ते 35 झाडाला त्या काड्या त्यांनी बांधून दिल्या. आता बांधून दिल्याच्या नंतरच मला तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगायचं होतं, पण म्हटलं थोडी दम काढावा. अजून 2 दिवसांनी त्या कलमला काय होते, बांधून 1 महिना कंप्लीट होतं आहे. अतिशय त्याचा एकदम छान रिझल्ट आलेला आहे आणि आंबे बी चांगले तगलेले आहेत. आता तगल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ते सक्सेस होणार आहेत. पुढं मी त्याची तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीन. पण बुडामध्ये गावरान आंब्याची कोय उगली, आणि गावरान आंब्याची कोय उगल्यामुळं त्याच झाडाला आपण वरी झाड बांधले. बांधल्याच्या नंतर त्याला रासायनिक इलाज कोणताच केला नाही, खत नाही, फित नाही, काय नाही. फक्त ह्या सोयाबीनला आपण हे मारताना, औषध मारताना, अळीचं औषध मारताना जे काही औषध उरलं होतं का त्याच्याच 1-2 टाक्या मारलेलं काहीच नाही. आता पुढचा त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो समोरच्या कॅमेऱ्याने. कसं काय झाडं झालेत तर तुम्ही बघू शकता. तर आता हे बघा, बघू शकता, हे बघा. आता ही जी वरची काडी आपण बांधलेली का, केसर आंब्याची, पूर्ण केसर आंब्याच्या काड्या बांधल्या. तर हे बघा, इथं ही चिकटपट्टी, हे पेप्सी मेन कापड नसते का, त्या पेप्सी मेन कापडनी हे बघा, ह्याच्या हाय बी हे बघा फ्रूट आहे आणि आंब्याचे चित्र दिलेलं आहे. पेप्सी मेन कापडाच्या पट्टीनं हे बांधून घेतलेलं आहे. आता बुडामध्ये बघा तुम्ही, हे बघा, हे एक झाड आहे, हे बी फुटलं आहे. हे बघा, हे बी फुटलं आहे. आपण 1 महिना लेट केला, पण डायरेक्ट तुम्हाला म्हणलं त्याचा रिझल्टच दाखवायचा. हे बघा, हे बघू शकता. तर बघा ह्याची क्वालिटी. आता काय करायचं ते काय मित्र काय म्हणले आपले कलम बांधणारे, हे ठीक आहे, पण इथून खाली आता बुडामध्ये हे 2 झाडे तुम्ही बघू शकतात. इथून खाली जर आंबा फुटला, इथं कोणचा बी आला की ते नकाने असा पुसून घ्यायचा, म्हणजे फुटून द्यायचा ना, हेच फुटून द्यायचं. हे बघा, इथं बघू शकता. 1 महिन्यामध्ये 1 महिना धरून टाकू आपण. 1 महिन्यामध्ये अशी त्याची ग्रोथ झालेली, म्हणजे इथून डोळा येऊन इतकं वाढले. हे बघा, इथं ह्याला 2 फांटीत, इथून डोळा येऊन वाढले. हे बघा, इथं हे बांधलेले पेप्सी पट्टीनी. आता ह्याचं काय होणार माहिती का, ते काय म्हणले की गावरान आंबे असल्यामुळं आपल्या ह्या काळीच्या जमिनीला म्हणा, धसाड्या जमिनीला म्हणा, ते झाडं येतात, सट होतात. आणि त्याच्यावरची पट्टी आपण बांधलेली का, म्हणजे कलमचं जे रोप बांधलेले का, ते बी एकदम चांगलं येणार आहे. म्हणजे त्याची आई जी आहे का, त्याची आई आपल्या भागातलीच झाली. त्याच्यामुळे ते बाग बी टिकणार आणि झाडं बी येणार. एकच झाड जर आलं का, तर भविष्यामध्ये म्हणले तुम्ही बी 100% बांधणार कलम, आणि तुम्ही बी शिकणार. आपण बघितले कसं बांधतात, काय बांधतात. हे बघा, बुडामध्ये इथं ही एक
ही एक 2 झाड आहेत. हे बघा 2 झाडाला हे बघा हे 2 फांदी. हे बघा बुडामध्ये 2 झाड आहेत. हे बघा ही काडी फेल गेली. हे बघा ही जळून गेली. त्याचे 2 फांटे फुटलेत. तर हे आपण राखलेत. आणि ह्याची काडी ह्याच्यात बी 2 बांधल्या होत्या. ह्याच्यातली ही काडी फेल गेली आणि हे बघा ही काडी फुटली. आता पूर्ण हे बांध आहे का, ह्या बांधाला बी चौकोट बांधून घेतलेत आपण. जे येतील ते येतील म्हणलं, जे जातील ते जातील. आणि काय नाही, सगळं काम आपलं बिनखर्ची झालंय. कारण कोया आपण घरच्यात टाकल्या होत्या, त्या फुटल्या. आणि गावातच एक जणाची तर बाग आहे केसर आंब्याची, ते आणून त्या मित्राने आपल्याला बांधून दिले. बघा इथं कसं काय वाटलं तुम्हाला हे. आणि झाडाची बी क्वालिटी तुम्ही बघू शकता. तर जवळजवळ माझ्या छातीला म्हणा, डोक्याला म्हणा 4 फुटाचे, कुठं 5 फुटाचे झाड आहेत. बघू शकता ह्याची काडी बघा ठोकर कशी. वरी बी फांटी जाड लावली होती ह्याला, हे बी चांगलं फुटले. हे बघा आता ही काडी तुम्हाला सांगतो, ही फुटली नाही. पण अजून ह्या काडीमध्ये जीव आहे बघा. म्हणजे काडी हिरवी 100% ही दमाने फुटणार. नाही तर आतापासून ही जळाली असती. हे बघा ही बघा बुडात बघा, बुडं बी ह्याचे ठोकर आहेत बरं का. पूर्ण झाडं फुटले तर थोडे जळालेत. उगा 10-5% काड्या जळालेत त्याच्यातल्या. नाही तर जवळजवळ सगळे फुटले. तर मग आपण एक वेळेस हे नारळाचा व्हिडिओ दिला होता बघा. नारळ बी 12 महिने झाले. तर 2-3 झाडं तर आता उगालेत, पूर्णपणे नारळ बी उगालेत. आता ही जी कलम आहे का, ही जातच नाही. आता ही काडी हे बघा हिरवी फुटली नाही अजून. हे बघा इथे डोळा आहे बघा. हे जे डोळा आहे का बोटापासला, हे दमादमाने फुटणार आहे, जात नाही ते. आता फक्त हे जे कोंब आहेत का इथं आलेले, हे असे मोडून टाकायचे. मग जे खालून जी ताकद येणार आहे का, रस येणार आहे का आंब्याचा, ते रस या काडीलाच 100% लागू होणार आहे. आता तुम्ही म्हणता हेळीमध्ये आयचण लई. आता आयचण ठेवाच लागतंय बघा शेतकरी बंधूंनो, कारण डुकराचा लई त्रास आहे. आता ही काडी बघा किती मस्त फुटली ही. हे बघा 3-3 कोयामधून कुठं 1 झाड आहे, कुठं 2 झाड आहे. आता इथं 3 झाड आहेत. हे बघा 1, हे बघा हे 2 आणि 3. आता ह्या झाडाची फुटली, ह्या झाडाची फुटली, ह्या फांदीची फुटली, ह्या फांदीची फुटली आणि ही राहिली. आता ही बी जात नाही बघा. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथं बारीक हे आपले ह्याच्यामाने गोल डोळे आहेत बघा इथं. हे डोळ्याला थोडा टाईम लागायला आहे, पण 100% हे डोळे फुटणार. तर शेतकरी बंधूंनो आता थांबू इथंच. व्हिडिओ खूप मोठा व्हायला आहे. अजून झाड आहे पुढं. अशीच माहिती जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता. हे बघा ही हिरवी गाडी, हिला टाईम लागायला आहे, ही मात्र जळाली. हे बघा ही बी फुटली, ती बी फुटली. लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन आपण भेटत राहू. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. राम राम.